आज काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. काय विषय आहे? आजच्या पत्रकार परिषदेतला विषय असा आहे की केंद्र सरकारने जे महात्मा गांधी रोजगार हमी योजना होती त्याच्या ठिकाणी काही बदल केलेले आहेत. महात्मा गांधीचं नाव कमी केलेलं आहे आणि त्यामध्ये जे राज्य सरकारचे जे निकष होते ते सगळे निकष बदलवलेले आहेत. आणि म्हणून आमची काँग्रेसची राष्ट्रीय लेवलवर पासून तर राज्य स्तरावर जिल्हा लेवलवर मागणी अशी आहे की केंद्र सरकारचा जुना GR मनरेगाचा होता तो याजीटी ठेवा. त्यामुळे सर्वसामान्य मजुरांना, ग्रामपंचायतींना, सर्वांना त्याचे कामाचं स्वरूप मिळेल, कामही मिळतील आणि सोयीचं होईल. याच्यासाठी म्हणून या पद्धतीनं आम्ही पत्रकार परिषद घेऊ. नाव बदलले आणि त्याच्यात जी आधीची योजना चालू होती त्याच्यातही बरेच बदल केले आहेत, तर त्यामुळे लोकांचं काय नुकसान होईल? याच्यामध्ये बदल केल्यामुळे जे मजुरांना गॅरंटीची हमी होती कामाची, ती गॅरंटीची हमी समाप्त झालेली आहे. सरकार ठरवेल त्यालाच काम मिळेल, सरकार ठरवेल त्याच गावाला काम मिळेल. 100% सगळ्या लोकांना काम मिळणार नाही, हे या GR मध्ये आहे. काँग्रेसकडून काय मागणी आहे की योजना चालू राहावी? काय काय मागणी आहे? काँग्रेसकडून ही मागणी आहे की जुनी जी मनरेगा होती त्या मनरेगामध्ये जे निकष दिलेले होते त्या निकषाच्याच प्रमाणे ठेवण्यात यावे आणि त्याच्यामध्ये जो काही बदल केलेला आहे तो बदल रद्द करण्यात यावा, अशी काँग्रेसची मागणी. समजा या मागणीवर विचार झाला नाही तर पुढची भूमिका काय राहील? काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की काँग्रेस आता नाही उद्यापासून 11 तारखेपासून म्हणजे परवाच्या 11 तारखेपासून या ठिकाणच्या गाव पातळीपर्यंत जाऊन आंदोलन करून लोकांपर्यंत याची चर्चा वाढवणे आणि त्याच्यातून मनरेगा सरकार बंद करतो आहे अशी भूमिका लोकांच्या समोर ठेवून आंदोलन करण्याची भूमिका काँग्रेसने ठरवली.